मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा सुखी जीवनाचे 34 नियम. नंबर 1. लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्या, त्यामुळे वेदना कमी होतील. नंबर 2. लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते. नंबर 3. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा, दुर्गंधी दूर होईल. नंबर 4. दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 5. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. नंबर 6. दही जास्त खावे, सुरकुत्या कमी होतात. नंबर 7. दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातांवर लावा, तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील. नंबर 8. सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदेशीर ठरते. नंबर 9. व्हिनेगरमध्ये मध मिसळून खावे, तुमचे दात नेहमी मजबूत राहतील. नंबर 10. हरभरा, जवस आणि मक्याचे मीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. नंबर 11. घसा बसल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे. नंबर 12. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते. नंबर 13. लवंग थंडीत खावी, कारण त्याचा प्रभाव गरम असतो. नंबर 14. बीटची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो. नंबर 15. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते. नंबर 16. गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते. नंबर 17. लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून याचा वापर करावा. नंबर 18. कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावावा, चेहऱ्यावरील डाग निघून जातील. नंबर 19. आंबट गोष्टी माणसाला लवकर वृद्ध करतात. नंबर 20. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला होतो. नंबर 21. लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते. नंबर 22. कारल्याची भाजी आठवड्यातून 2दा खावी, यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते. नंबर 23. गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते, तसेच त्वचेवरील मुरूम दिसू लागतात. त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी. नंबर 24. पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते. नंबर 25. केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी भोपळ्याचे उकळलेले पाणी थंड झाल्यावर केसांना लावावे. नंबर 26. कडुलिंबाची ताजी पाने रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. नंबर 27. काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते. नंबर 28. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये. नेहमी 1 ते 2 चपाती खाल एवढे उपाशी राहावे. नंबर 29. 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा, संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. नंबर 30. कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नका, हे शरीरात विषासारखे काम करते. दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. नंबर 31. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस प्यावा. नंबर 32. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे. याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते. नंबर 33. रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. नंबर 34. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने केस गळती कमी होते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.